नमस्कार मंडळी, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आता शिवप्रभू दौड होत आहे. नाही म्हटलं तर आपला 4था दिवस आहे, समारोपाचा दिवस आहे. आणि ह्या दिवशी ह्या कर्जत तालुक्याच्या ज्या ठिकाणी आपला मुक्काम होता की नाही, त्या भिवगडाच्या पायथ्याला, त्याच ठिकाणी आपली जी शिवप्रभू दौड आहे 2027च्या मोहिमेसाठी जो काही ध्वजाचा मानकरी असेल तो मिळवण्यासाठी जी काही शिवप्रभू दौड होणार आहे ती आत्ता होणार आहे. सकाळचे नाही म्हटलं तर वाजलेले आहेत 4:30-5 झालेले आहेत. आणि सगळे जे काही शिवप्रभू दौडेमध्ये किंवा शिवप्रभू दौडेसाठी नियोजनाचे जे काही धारकरी आहेत ते आता उठलेले आहेत आणि बाकी देखील धारकरी आता उठणार आहेत आणि व्यायामाला सुरुवात करणार आहेत. सो बघूयात आज जी काही दौड होणार आहे त्या दौडेमध्ये किंवा 2027चा ध्वजाचा मानकरी कोण होतं आहे ते. शिवप्रभू दौडीमध्ये ज्याने भाग घेतलेला आहे, नाव दिलेलं आहे, पण अजून इथं आलेलं नाही, त्याने ताबडतोब यायचं आहे. ही श्री शिवप्रभू दौड मोहिमेत प्रत्येक वर्षी घेतली जाते. या दौड्यामध्ये पहिल्या येणाऱ्या धारकऱ्याला पुढल्या वर्षीचा ध्वजाचा मान दिला जातो. महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून आलेला धारकरी हा भाग घेऊ शकतो. गुरुजींनी जाहीर केलं की सलग 5 वर्ष कोण येईल त्याला 12 ग्रॅम सोन्याचं सुवर्ण पदक. तशी 2च पदकं आज अखेर गेलेली आहे. 2च पदकं दिली गेलेली आहेत. त्यांची नावही आहेत सुखदेव हराळे आणि पंडित कट्टीकर. हे 2 व्यक्ती निघालेले आहेत. ते दोन्ही जत तालुक्याचे आहेत. मामा भाचा त्यांनी ती मिळवलेली आहे. कुठलाही अपप्रकार या दौडीत चालणार नाही. किती वेळ झाला? हे साधारण 29 मिनिटं 27 सेकंद. तर तुम्ही बघाल हे जे दादा आहेत ते शिवप्रभू दौडीमध्ये पहिले आलेले आहेत. दादा तुमचं नाव सांगा आणि विभागाचं नाव सांगा. ऋषिकेश गजानन पवार, हां, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, जामवाडी, सांगली. जामवाडी, सांगली. वा 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 वा. आता म्हणजे 2027चा ध्वज सांगलीमध्ये गेले. सांगलीमध्ये होय. लई इच्छा होती पहिल्यापासून सांगलीला ध्वज आणायची. हां, आज पूर्ण झाली ती. आज पूर्ण झाली. आज पूर्ण झाली. आपण पहिले जे 10 नंबर घेत असतो की नाही, हा 8 नंबर 9 नंबर आहे आणि हा जो आहे शिवप्रभू दौड्याचा 10वा नंबर आलेला आहे बघा. हे आपले 10 नंबर आलेले आहेत आणि इकडे त्यांचा टायमिंग आहे 10 झालेत. 10. पहिल्याचा जो टायमिंग आहे तो 29 मिनिटं 27 सेकंद. दुसरा जो आहे तो 32 मिनिटं 23 सेकंद. तिसरा जो आहे 32 मिनिटं 28 सेकंद. म्हणजे 5 सेकंदाचा फक्त डिफरन्स आहे. चौथा जो आहे तो 33 सेकंद. पाचवा जो आहे तो 33 सेकंद 33 मिनिट 18 सेकंड. एकंदरीत 800 हे तुम्ही बघताय हे टायमिंग आहे. आणि साधारण किती किलोमीटर होतं शिवाजी दादा? बापू किती किलोमीटर होतं? 9 किलोमीटर होतं. 9-10 किलोमीटर होतं. 10 किलोमीटर. खूप खूप छान बघा. तर तुम्ही आता पाहिलं असेल मंडळी, आपली शिवप्रभू दौड पूर्ण झालेली आहे आणि ध्वजाचा मानकरी जो आहे ते दादा होते. ते सांगलीतनं आहेत. प्रत्येक वर्षी मागच्या 3 वर्ष तो ध्वज आहे की नाही त्या तेजस पवारला जात होता. पण ह्या वर्षी नक्कीच आपल्याला नवीन धारकरी भेटलेले आहेत जे शिवप्रभू दौडेमध्ये पहिले आलेले आहेत आणि 2027च्या ध्वजाचा मानकरी ते झालेले आहेत. शिवप्रभू दौड आत्ता झाली आणि शिवप्रभू दौडेमध्ये लहान धारकरी होते आणि ज्येष्ठ धारकरी देखील होते. त्या माझ्यासमोर आहे ज्येष्ठ धारकरी. मला असं वाटतं दादा तुम्हीच जे वयाने मोठे होतात, जे शिवप्रभू दौड पूर्ण केली आहे, तर तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठल्या विभागातून आलात? माझं नाव नारायण वासुदेव पाटील. हां. मी मागच्या वर्षीपासून दौडमध्ये भाग घेतो. हां, मागच्या वर्षी माझं 54 वर्ष होतं. यावर्षी 55 रनिंग आहे मला. 55 रनिंग. मध्ये मी गेलो स्टार्टिंगपासून गेलो, मग नंतर रिटर्न आहे तेवढी स्पीडमध्ये आलो. हां, त्याच्यापासून आणि लहान मुलांना वगैरे सपोर्ट करत गेलो. बरोबर. आणि मोठी मागं कोणी येतो त्यांना पण सपोर्ट केलो. दादा किती मोहीम आहे तुमची? दुसरी मोहीम. दुसरी मोहीम. छान 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 वाटतं.
या गडकोट मोहिमेत असल्याने मी कुठलाही तुम्हाला उपदेश करणार नाही, परंतु मी कसा घडलो आणि कशामुळे घडलो हे तुमच्यापुढे सांगणं जरुरीचं आहे. मला अनेक वेळा हा प्रश्न विचारण्यात येतो. तुम्हाला कल्पना असेल की मी न्यायालयामध्ये फक्त गुन्हेगारांच्या विरुद्ध लढत असतो. त्यामुळे या देशातले पत्रकार नाही तर परदेशातल्या पत्रकारांनी देखील मला अनेक वेळा हा प्रश्न विचारला आहे की तुम्ही गुन्हेगारांच्या समोर इतकं त्यांच्या विरोधात कसं बोलू शकता. त्याला मी एकच उत्तर देत होतो की लहानपणापासून आमच्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा या माझ्या आईने मला लहानपणापासून सांगितलेल्या आहेत. जसजसं वय वाढत गेलं तसतसं मी त्याच्या ऐतिहासिक सगळ्या काही कादंबऱ्या गोष्टी वाचून काढल्या, अनेक इतिहासकारांची चर्चा केली आणि शिवाजी महाराजांचं बालपण, तारुण्य आणि काय ध्यास घेतला होता हे मनात सतत मी बाळगलं आहे. सांगतो, हात खाली करा. श्रद्धस्व, श्रद्धा पाहिजे आपल्या अंतकरणात ठेवूया की मी हात वरती केला होता, शिवाजी महाराजांनी पाहिलाय, संभाजी महाराजांनी पाहिलाय, मला केलंच पाहिजे. मी हात वरती केला नाही, मी निश्चय केला आणि आपण कामाला लागूया.